फ्रेंड्स, तर बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि आपला इकडे सेकंड व्हिडिओचा बेत चालू आहे. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर अस्सल चव. तर आपली सेकंड व्हिडिओ आता अशी खास असणार आहे कारण बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि इकडे मम्मीने केला मस्त बिर्याणीचा बेत. तर आता मग इकडे मम्मीने मस्त काळी वेलची तेलात सोडलेली आहे आणि अशा प्रकारे. तर फ्रेंड्स, आपण याच्यामध्ये काळी वेलची घातली होती, नंतर मम्मीने कढीपत्ता टाकलाय, त्यानंतर मग मीठ ॲड केलं कारण हा आपला बिर्याणीचा राईस आहे, तो असा कोळा होण्यासाठी काय काही ट्रिक्स असतात. आणि मग नंतर काय मम्मीने भिजत घातलेला राईस, जो की मम्मीने अर्धा तास पाण्यातच टाक ना. तू कोणाची आमची मम्मी वाट बघत असते, नवीन नवीन आहे ना सध्या. ठीक आहे, सांभाळून घ्याल तुम्ही पण. तर सगळा राईस आपण भिजवलेला सगळं टाकणार आहोत. मस्तपैकी आता एक आरोमा आलेला आहे बिर्याणीच्या राईसचा. इकडं मम्मी मस्त हलवून घेते ते राईस आणि सांगता मस्त तो खुला होणार आपल्याला बिर्याणीसाठी. तुम्ही कशी बनवता गाईस बिर्याणी? तुमच्या पण काही रेसिपीज असतील तर नक्की आम्हाला DM करा, आम्ही प्रयत्न करू की आपण तुमच्यासमोर नवीन इनोव्हेशन सादर करण्याचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला राईस होतो इकडे. तर आता मग मस्तपैकी आपण त्यात पाणी ॲड केलेलं आहे. जास्त असं म्हणजे आपला जो राईस असतो स्टिकी फॉर्ममध्ये नाही बनवायचा आहे, हा आपल्याला थोडा खुलाच लागतो राईस, म्हणून पाणी पण आम्ही थोडंसं कमी क्वांटिटीतच यूज केलं. तर आपला जसा नॉर्मल राईस शिजतो तसा हा शिजून घेणार आहोत आपण. कंटिन्यू वॉचिंग. तर एकीकडे आपण लसूण, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो, अद्रक, कोथिंबीर आणि कांदा असं आपण सगळं कट करून घेतलं आहे आणि हे आपल्याला बिर्याणीच्या ग्रेव्हीला आपण यूज करणार आहोत. आणि आपला सिक्रेट मसाला मस्त बिर्याणी मसाला, आणि आमचा घरचाही सिक्रेट खूप छान असा मसाला आहे बिर्याणीचा, तो तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि हा मस्त मम्मीने चिकन वॉश करून घेतले, छान असं स्वच्छ धुवून घेतलं एकीकडे, आणि एकीकडे आपला मस्त राईस शिजत आहे. ठीक आहे, कंटिन्यू वॉचिंग. एकीकडे आपण कढई तापत ठेवली आहे, त्याच्यासाठी आपण अगोदर मस्तपैकी ऑनियन फ्राय करून घेणार आहोत आपल्या बिर्याणीला थर देण्यासाठी. तर मम्मी एकीकडे ऑनियन टाकत होते, ते सगळं ऑनियन फ्राय करून घेणार आहोत. अरे चल मम्मी लवकर, पनवेलला जायचं आहे. आपला कांदा मस्त असा पिंकिश कलर आलेला आहे कांद्याला, आणि आपण खूप असा मस्त क्रंची करणार आहोत. त्याशिवाय आपल्या बिर्याणीला चांगला एक टेस्ट नाही येत आणि आरोमा पण मस्त येतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आपण एकीकडे पेस्ट बनवणार आहोत बिर्याणीसाठी, त्यासाठी आपण घेतलेल्या आहेत मिरच्या हिरव्या. तर एकीकडे आपण मिरची, नंतर कोथिंबीर, लसूण आणि अद्रक असं ॲड करून घेतलं आणि याची आपण पेस्ट बनवणार आहोत. पेस्ट रेडी झालेली आहे बिर्याणीची, ही पण आपण तयार करणार आहोत. आणि एकीकडे आपला कांदा फ्राय होतो, मस्त कलर आलेला आहे कांदा. बघितला गाईस, ते झालं आहे आणि मम्मी तो काढून घेते एका प्लेटमध्ये. आपण जो कांदा जो ठेवलेला ना त्यातला आपण कांदा काढून घ्यायचा आहे. त्या कांद्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार होतो. आता मस्त आपण हळदी टाकली, त्यानंतर मीठ, मसाला ॲड केलेला आपला सिक्रेट घरचा. आणि ह्या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल गाईस, लवकरात लवकर तुम्ही DM करू शकता आम्हाला, आम्ही नक्की रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर आपण घरी जी आता बनवलेली पेस्ट होती ती आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. आम्ही शक्यतो घरीच पेस्ट बनवतो, आम्हाला बाहेरची पेस्ट नाही आवडत शक्यतो. ती पेस्ट पण आपण ॲड केली आहे, तर मस्त असं बनवून घ्यायचं बघू. आणि मस्त आपल्या लास्टला असा छान मऊ रसरशीत असा चिकन आपण ॲड केलेलं आहे आपल्या बिर्याणीमध्ये. तुम्ही बघू शकता चिकन गेलं त्या कांदा टोमॅटोमध्ये, आणि मग काय आता मजाच येणार आहे खायला. या तुम्ही पण नक्की. अरोमा तर एकदम बेस्ट लेवल आहे कारण बाहेर वातावरण पण तसंच आहे. आणि एकीकडे होते आपली मस्त बिर्याणी. हे ठीक आहे, बाहेर कालो काय पण अंधारामध्ये पण नेचरचा व्ह्यू छान आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपली बिर्याणीची ग्रेव्ही छान तयार होते. कलर तर अप्रतिम आला आहे आणि टेस्ट पण अप्रतिमच असणार आहे, नो डाऊट. कारण ती कोणाच्या हातची आहे? आईच्या हातची. आईची असं चव म्हणजे आईच्या हातची टेस्ट. आणि आपण थोडासा 1 चम्मच दही ॲड केलेला आहे. ते तो कोणाला आवडत नाही दही, पण आम्ही लिटल बिट्स ॲड करतो. आता आपण बिर्याणी मसाला टाकतो. हा भात आपण काढून घेणार आहे आणि त्याला थर लावणार. तर थर लावण्यासाठी भात काढतो. आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही तयार झाली आहे.
तुम्ही बघू शकता मिक्सर लावायची तयारी करीत आहे. फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीर आपण बिर्याणी टाकलेली आहे. आता आपण ही बिर्याणी दम होण्यासाठी ठेवलेली आहे की 10-15 मिनिटं होईल.